नमस्कार सगळ्यांना. पुढे घेतो थोडं पाय. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या माता भगिनींनो आणि युवक युवतींनो, वैभव एक दिवशी फोन करून मला विचारता झाला, सर मला तुमच्या पक्षामध्ये काम करण्याची इच्छा आहे. म्हटलं चालेल, काय हरकत नाही. आणि आता कारमधनं उतरताना मला वाटतं कोण आलं होतं, त्यांना मी सांगितलं. मी आल्या त्याच्यात नमस्कार केला, पाय पडलो बरं त्याच्यात. आणि ही आमची पद्धती. वैभव माझ्यापेक्षा निम्म्या वयाचा असण्याची शक्यता आहे. मी 56 वर्षाचा आहे. तू किती वर्षाचा आहे? हा, निम्म्याला थोडासा जास्त आहे. का नमस्कार करायचा त्याचं मी एक्सप्लेनेशन तिथं दिलं, तुम्हालाही देतो. माझ्याबरोबर चांगलं सोपं नाही. गावात जाऊन घरात जाऊन माझ्याच माणसाचं काही चुकलं तर तिथल्या तिथं त्याला निक्षून सांगायला मी मागे पुढे पाहते. त्याला काही काही लोक अपमान समजतात, पण अपमान मला काही फरक पडत नाही. आता या सरांनी माझं वेगळे पण सांगितलं. ज्या वाटेवरनं चाललेलो आहे ती रक्ताळलेली वाट आहे. सगळ्यांनी त्याच्यावरच चाललं पाहिजे बरं का. वेगळं दिसतो आपण, त्याच्यावर चालणं शक्य नाही होत सगळ्यांना, पण चाललं पाहिजे. मी 3:30 आलेलो आहे घरी. ज्या पुण्याच्या क्लिप्स तुम्ही पाहिल्या म्हणताय, काल पहिल्यांदा गेलो होतो RTO ऑफिसला पुण्याच्या. त्यांनी खूप हलक्यात घेतलं आम्हाला. त्यांना माहिती नव्हतं आम्ही काय करणार आहे. आणि ती लढाई आणि ती चढाई भरती केली. आणि मी दिघीच्या पोलीस स्टेशनला गेलो. दिघीच्या पोलीस स्टेशनला RTO पेक्षा जास्त दुप्पट तिप्पट माज होता. त्यांनी पण आम्हाला खूप हलक्यात घेतलं. तीही क्लिप तुम्ही पाहिली असेल. तर या सत्याच्या मार्गाने चालताना आहे ना, तुम्हाला इतकी हिंमत मिळते, तुम्ही इतकी निर्भय बनता की ह्या अशा क्लिपा तयार होतात धडाधड धडाधड. आणि तुम्हाला प्रत्येक विषयाला हात घालण्याची परवानगी किंवा लायसन्स सगळा समाज देऊनच टाकतो. आणि तुम्ही कितीही धारधारपणे जर तुमचं मत मांडलं तरी समाज ते स्वीकारतो, कारण तुमच्याजवळ ती सत्याची पुंजी असते. आज ताई तुमचं नाव ऐकल्यानंतर की ताईंना भेटायचंय, त्या आपल्या पक्षात येणार आहे, मग तो म्हणाला सत्कार करायचा. आता खरं या 3 शाली माझ्या गळ्यात ज्या घातल्या ते बहुतेक वैभव तुमच्यापर्यंत सगळे निरोप काही पोहोचवू शकला नाही. बघा आमच्या पक्षाच्या कामाची धाटणी तुम्ही पाहता. एकही तुम्हाला हार, तुमचे गुच्छ, शाली आम्ही डायरेक्ट काढून टाकतो, कारण धडाधड संवाद साधायचा आहे, भराभर पुढे जायचंय. 19 महिन्याचा प्रवास आहे बरं का सर. 19 महिन्याचा पक्ष आहे. तब्बल 20 लाख रुपये जनतेतनं आम्हाला मिळाले. 20 लाख रुपये मिळाले. 20 लाख मागितले कोणालाच नाही. आजही मागतच नाही, बिलकुल मागत नाही. आजही ती गाडी आली ना, ज्या गाडीत मी बसून आलोय, मी गडबडच ते साहेब म्हणजे मोटरसायकलवर यायचं ठरवलेलं होतं. पण अचानक ते मॅकडोनल्ड काय नावाची तुमची ती दारूची कंपनी बघा, कोणत्या गावाला, लखमापूर फाट्यावर आम्ही गेलो होतो. तिथल्या सगळ्या ट्रान्सपोर्टरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लोक मांडव टाकून बसले होते. आणि तिथं त्या मांडवात एक मताने ठराव पास झाला, भावे सरांनाच बोलवायचं तरच आपलं काम होईल वगैरे वगैरे चाललेलं होतं त्यांचं. मग ते आले होते घ्यायला मला. मग मी त्यांना विचारलं, ते लखमापूर ते तुमचं हे गाव किती बा, तुम्ही सोडाल का मला? म्हणजे हो सोडेल. मी आलो इथपर्यंत. 0 बजेट इलेक्शन्स आणि 0 बजेट पॉलिटिक्स करणारी माणसं आहोत.
आम्ही यांच्या मोटरसायकलवर येणार म्हटलं त्यांना ते अचंबित झाले. सर तुम्हाला मोटरसायकल चालणार आहे का? म्हटलं काय अडचण नाही बाबा, आम्हाला काही अडचण, मी ट्रक मध्ये प्रवास करतो. आता कालचं उदाहरण सांगतो. मी पुण्याला गेलो होतो, तुम्ही पाहिलं, आरटीओ मध्ये गेलो होतो. कसा गेलो? रस्त्यावर उभा राहिलो, हात केला. सगळ्यांना त्याचा अप्रूप वाटल्याबरोबर अजून कौतुक काय वाटतं माहिती का? मी रात्रंदिवस एकेका असुराला त्याच्यावर वार करून करून रस्त्यावर कसा उभा राहू शकतो? कारण खाजगी सावकार माझे दुश्मन, दारूच्या भट्ट्यावाले माझे दुश्मन, वेश्या व्यवसाय करणारे त्यांची किटगी ही माझे दुश्मन, टक्केवारी पाकिट भागीदाऱ्या करणारे टेंडरवाले सगळे माझे दुश्मन, बँकावाले जे चुकीचे व्याज लावतात ते माझे दुश्मन, खाजगी फायनान्स बँका त्यांचे ते कलेक्शन करणारे त्या टोळ्या, त्या माफिया टोळ्या ते माझे दुश्मन, गावोगावी जाऊन वेगवेगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणारे लोक माझे दुश्मन. तरी तू रस्त्यावर उभं राहून हात देऊन कसा काय प्रवास करतो हा प्रश्न असतो सगळ्यांना. पण आम्ही दोघच असतो तरी महाराष्ट्रभर फिरतो. काल पुन्हा रिटर्न झालो. एक पैसा नाही लागला सर, एक पैसा नाही लागला. कारण जी गाडी थांबली होती ना, त्या माणसाचं 5 वर्षापासूनचं स्वप्न होतं, तो माझ्यापासून फक्त 1 किलोमीटरवर राहतो. मी टागोरनगरला राहतो, तो अशोका मार्गाला शेवटचं ते 9 शॉप आहे ना तिथं राहतो. 1 किलोमीटरचा फरक आहे आमच्या दोघात. 5 वर्षापासून मुलाशी स्वप्न बाळगून होता तो भावे सरांना भेटायचे, पण त्याला भेटायला जमत नव्हतं. कारण तो शेतीशी संबंधित सगळ्या प्रोडक्टचं काम महाराष्ट्रभर करणारा माणूस आहे आणि वारंवार लॉस मध्ये गेलेला माणूस होता तो. त्याचा आतापर्यंतचा लॉस 30 का 40 कोटी रुपये झालेला आहे. शेतकऱ्याचा पोरगा आहे तो. त्यामुळे त्यांनी नोकरी स्वीकारली आहे. तर या लॉसच्या सगळ्या प्रवासात 5 वर्षाच्या कोविड पासूनच तो डबघाईला आला. त्याची सगळी स्टोरी त्यांनी आम्हाला सांगितली. आणि तो ज्यांच्याकडे कामाला आहे आता सध्या, त्याला पेट्रोलची गाडी देऊन टाकण्यात आलेली आहे. त्याच्यावर प्रचंड विश्वास टाकण्यात आलेला आहे. कोल्ड स्टोरेजचं तो काम करतो. तो थांबला होता. कसा थांबला तुम्हाला सांगतो. मी सिग्नलच्या त्या फ्लायओव्हरवर उभा होतो. तो जोरात पुढे गेला वरती. त्याच्या लक्षात आले हवेसरच होते. उताराने कसा रिव्हर्स मध्ये मला घ्यायचा आणि आम्हाला तो म्हणे चला सर कुठं जायचं? म्हटलं मला पुण्याला जायचं. तो म्हणे मला नगरला जायचंय. म्हटलं मग जा तू म्हणे नाही सर मला आहे ना संगमनेरहून जाता येईल म्हणे. म्हटलं बरं मग बसतो मी गाडीत. मला संगमनेरला सोड, मला पुण्याला जायचंय, तू नगरला निघून जा. गाडीत बसल्या त्यांनी निर्णय बदलला सर. तो म्हणला आळे फाट्यावर नाही, मला आहे ना श्रीगोंद्याला जाता येतं म्हणे. तो मी आळे फाट्याला सोड. काही अजून 5-10 मिनिटं गेले असतील तर तो म्हणतो सर चाकणवर सुद्धा शिक्रापूर मार्गे मला श्रीगोंद्याला जाता येतो. माणूस मला चाकणपर्यंत घेऊन गेला. भरान एसी गाडीमध्ये चालू एका चांगल्या हॉटेलमध्ये जिथे तो कायम म्हणजे मार्केट करणारा माणूस येतो. सगळे महाराष्ट्रातले कोल्ड स्टोरेज जे आहेत त्याच्याशी निगडीत सगळं टेक्नॉलॉजीवर काम करणारा माणूस येतो. त्यामुळे तो खूप फिरत असतो. तर त्याने एका चांगल्या हॉटेललाही नेला आम्हाला. 500 रुपयाचा खाना खाऊ घातला त्याने आम्हाला. येताना पण असाच एक स्मॉल स्केल उद्योजक भेटला. त्याने आम्हाला सगळ्यांना गाडीमध्ये कोंबून वाटेल ते आमचे लाड करून आम्हाला आमच्या घरात सोडलेले रात्री 3 वाजता. विचार कर. आणि तो गाडी ना मुद्दाम 40-50 साठनीत चालवायची. कारण त्याला आमच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. 3 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलोय. तर मला सगळे जे माणसं भेटतात ना ते मला प्रचंड ऊर्जा देतात. सगळ्यांकडनं मला पॉझिटिव्ह हार्मोन्स मिळतात, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, हॅपी हार्मोन्स मिळतात. आणि मी तुमच्या समोर प्रचंड ऊर्जेनं सगळं व्यक्त करत राहतो. मी पुन्हा एकदा त्या 3 शालींकडे येतो. अर्चनाताईंना आमच्या पक्षात घ्यायचंय, ते येणार आहे. तर त्यांच्या सत्काराचा विषय. आता सत्कार म्हणून काय केलं पाहिजे? आम्ही तर टोपी घालतोच. आम्ही वैभवला सांगितलं होतं काय करायचं ठरलं. वैभव काय? अर्चनाताई मी तुमच्या नमस्कार करणार आहे सत्काराचा, असं आमचं ठरलं. कारण ते माझ्यापेक्षा खूप लहान आहे. मग त्यांच्या पुढे पाया पडलं नतमस्तक झालं तर काय चुकतंय. तोच सत्कार आहे त्यांचा. कारण आमच्या बरोबर काम करणं सोपं नाही बरं का. मी तुम्हाला खूप प्रश्न विचारणार आहे. ज्या वेळेला तुम्ही पद घेणार, काम नाही निघणार, नुसतं पद घेऊन बसणार
तर बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये प्रश्न विचारला जात नाही काम का नाही केलंय, आमच्याकडे विचारलं जातं काम काय केलं. पण आता हे सगळे तुमचे निफाड तालुक्यातले लोक इथे येऊन बसलेले दाखवले. आता वास्तविक कसं आहे, याचा काही संबंध नव्हता या कार्यक्रमाशी, पण ते बघा गपचूप येऊन बसलेले सगळे. ही शिस्त आहे, कारण आपल्याला देशाच्या प्रति काम करायचंय. आता आम्ही तुमच्यामध्ये काल पाहिजे तुमची एकच क्वालिटी, दारू बंदी करणारी पाहिजे. लगेच आलो मी धावत नाव, कारण तुमच्या ऊर्जेमध्ये भर पडली पाहिजे, उत्साहामध्ये भर पडली पाहिजे. इतरही महिलांना त्याच्यातनं तुम्हाला तुमचं कौतुक झालेलं पाहून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. काही नाही, एकदम सिंपल असतं. पुरुषांसाठी मी सांगतो, तुमची गच्ची पकडून येणार 2 छावडात देणारा माणूस असतो का नाही, त्याला सहन करण्याची ताकद तुमच्यात आली की तुम्ही निर्भय बनता. कारण तिथं ते तुम्हाला मारच नसतो खायचा, तुमची इज्जत जाणार असते. ते सहन करण्याची ताकद आली की तुम्हाला कामं करता येतात. त्याच्यातच निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जन्म झालेला आहे. आम आदमी पार्टीचा उल्लेख केला तुम्ही. आम आदमी पार्टीचा मी संस्थापक आहे नाशिक जिल्ह्याचा. 12 वर्ष काम केलंय, पण मला काढून टाकण्यात आलं आणि मी आपला गपचूप गुमान घरी राहणार होतो. मी काही इतर राजकारण्यांसारखं लगेच दुसरा पक्ष काढील, संघटना काढील, असल्या काही वल्गना केले नाही. पण माझे जे पाठीराखे होते, माझे जे सहयोगी होते, ते मात्र चिडले आणि त्यांनी या पक्षाचा हा सगळा गाड घातलाय. बरं का, मला क्रेडिट देऊ नका, माझ्या सहकार्यांचं क्रेडिट आहे. सगळं माझ्या सहकार्यांचं क्रेडिट आहे. नॅशनली रजिस्टर्ड पार्टी जी केली असेल ती माझ्या सहकार्यांनी केलेली आहे. मी पार्टी स्थापन केली नाही, फक्त या पार्टीचा चेहरा मी राहिलो. कुठून मिळते ही ऊर्जा, तर त्या सत्याच्या ताकदीवरच हे सगळं घडतं, सगळं जमतं. तुमच्यामध्ये येण्याचं दुसरं कारण, अर्चनाताई बरोबरच तुमचा एक प्रश्न आहे, काहीतरी रेशन दुकान तुम्हाला हवंय. वडाळी भुई नावाचं गाव इथून पुढे मला वाटतं काहीतरी 50-1 किलोमीटरवर असेल. वडाळी भुई, हा 30 किलोमीटरवर आहे. तिथं एक अपंग मुलगा आहे, त्याला रेशन दुकान मिळणार होतं, पण ते काही मिळत नव्हतं. तो माझ्याकडे आला नाशिकला, मला शोधत म्हणे सर मला असं रेशन दुकान मिळालेलं आहे, पण ते काय पदरात काही पडत नाही म्हणजे. दिलंय खरं, पण मला काही मिळून नाही राहिलं. म्हटलं करून देतो, काय अडचण नाही. त्याच्यात हात घातला. मी गेल्या त्या देणाऱ्यांनी सांगितलं मला, पुरवठा अधिकारी जे होते नाशिकला बसतात, त्यांचं नाव नाही सांगत तुम्हाला. दिलं सर, दिलं काय अडचण नाही, बिंदास. मी पण खुश झालो, काय मागितलं काय लगेच दिलं काय. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला, काहीच नाही. 2.5 लाख रुपयाला दिलं सर. मला दमू दिलं, मला त्या बरोबर राहू न देता तो व्यवहार झाला. आता आम्ही तुमचं जे दुकान आहे ना, ते चॅलेंज म्हणून स्वीकारतो. 2.5 रुपये सुद्धा न देता ते तुम्हाला कसं देता येईल, ही परीक्षा जी आम्ही स्वतः स्वीकारतो. त्या परीक्षेला आम्ही स्वतः बसतो. नापास झालो तर या देवळातच दाखवा, आणि पास झालो तर या देवळातच परत गप्पा मारायला जमू आपण. असं का म्हणतोय मी की पास झालो तर आणि नापास झालो तर खूप मुळापर्यंत भ्रष्टाचार पोहोचलेला आहे. प्रत्येक गावागावात, ग्रामपंचायतींमध्ये सगळ्या माध्यमातून तो पोहोचला. योजना लाटल्या जात आहेत. तुमचं दारिद्र्य रेषेखालचं कार्ड ज्याच्याकडे आहे तो फॉर्च्युनर मध्ये फिरताना तुम्हाला दिसतो, आणि जो खरा दरिद्री त्याला ते घरकुल सुद्धा मिळत नाही. आणि ज्याचे वाडे त्याच्या नावाने 4-4 घरकुल येत आहेत. असा सगळा कार्यक्रम उलटा पालटा चालू आहे. पण कोणालाही भूमिका घ्यायची नाही, कोणालाही वाईटपणा घ्यायचा नाही. जो भूमिका घेईल, जो वाईटपणा घेईल आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात, सख्या बापाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलेल, माझ्या बापाला भर गावातल्या भर चौकात फाशी द्या, असं जोपर्यंत आपण म्हणत नाही ना, तोपर्यंत काही बदलायचं नाही म्हणजे नाही. आणि आम्ही ते पाळतोय. आता आमच्या पक्षामध्ये एक विक्की मुंडे नावाच्या मुलाने प्रवेश केला होता. तो खूप लगड करत होता माझ्याशी. माझ्याकडे भेट झाली की लगेच शेजारी फोटो काढायचा आणि मग काम करू लागायचं आमच्यावर. आम्ही रस्त्यावर हँडबिल वाटतो, तोही वाटू लागायचं. 1 तासभर काम करायचं, परत गायब होऊन जायचा. रात्री माझ्या समोरच यायचं त्याचं फेसबुकचं ते प्रोफाईल.
आमच्या दोघांचा फोटो तरी चिटकवलेला आहे कव्हरला पण आणि त्या अजून एक काय असतं प्रोफाईल पिक्चरला दोन्हीकडे माझे दोन असे झिंगाट फोटो लावायचा तो. मला वाटायचं काय लई प्रॉब्लेम पडत आपल्यावर. एक दिवशी एक पोरगी रडत आली म्हणे सर तुमचा तो फोटो आहे ना म्हणे या पेजला लावलेलं आहे हे माझे 1,65,000 रुपये खाल्ले म्हणे. म्हटलं कशाच म्हणे तो जेट एअरवेज मध्ये मला लावून देणार होता मुंबईला एअरपोर्टला आणि माझे त्यांनी 1,65,000 घेतले. म्हटलं तू काय करतो. सर म्हणे मी सिक्युरिटी गार्ड आहे म्हणे मायको कंपनीमध्ये. हा कुठे भेटला तुला म्हणे सातपूरलाच भेटला. म्हटलं मग तो तर राहतो पण सातपूरला. तो म्हणजे हो ना म्हणे. म्हणून तर मला विश्वास आला की तो सातपूरचाच आहे सातपूरलाच भेटला सातपूरलाच राहतो. दिले म्हणे मी 1,65,000. आता बघा पारंपरिक भ्रष्ट बाजारू पक्षांमध्ये असं सार्वजनिकरित्या शिरकाण करत नाहीत आपल्या सहकार्याचं. मी काय केलं असेल त्याचं ते पेज घेतलं लाईव्ह सुरू झालं. लाईव्ह त्याचा ऍसेसिनेशनचा अर्थ खून. त्याचा लाईव्ह खून करून टाकला. याचा माझा काही संबंध नाही. या नालायकाने 1,65,000 रुपये खाल्लेले आणि त्याच्याबरोबर असा असा हा पर एक बाप्या होता त्यांनी पण 30,000 रुपये खाल्लेले. पहिल्या लाईव्ह मध्ये तो 30,000 वाला पळतच आला. त्याने लगेच 30,000 रुपये रोख देऊन टाकले. विषय संपला. आता राहिला 1,65,000चा विषय. त्याचे सगळे कांड बाहेर काढले आम्ही आणि त्याला पक्षातनं काढून टाकला. सगळ्यांदेखत काढून टाकलं. असं करतात का पक्षांमध्ये. बलात्कार केलेला असला बलात्कारी जरी असला तरी त्याला वाचवायसाठी रात्रंदिवस सगळे गरज प्रयत्न करत असतात. बरोबर बोलतोय का मी. पण आमच्या पक्षात तसं चालणार नाही. म्हणजे नाही. आमच्या 19 महिन्याचा प्रवास झाला त्याच्यामध्ये ही एक मोठी केस आली. आम्हाला एका मिनिटात कार्यक्रम करून टाकला विषय संपून टाकला. आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आमचं म्हणणंच असं आहे की आम्हाला हे बदलवायचंच आहे आणि आम्ही शहीदी स्वीकारलेले माणसं हौतात्म्य स्वीकारलेला माणूस हौतात्म्य स्वीकारलेली माणसं आमच्या पक्षामध्ये अजिबात घाबरत नाही मरायला. असं म्हणतो खरं पण ज्या वेळेला ते संकट येतं त्यावेळेला आम्ही घाबरतो बरं का. कारण आता काल तो पोलीस स्टेशनला लफडा झाला ना तो पीआयचा फोन आला मला. आम्ही बाहेर गेलो लाईव्ह केलं आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर जायला लागलो तर पीआयने माझ्याच फोनवर फोन केला. तुम्ही त्याचा नंबर सेव्ह करून घेतला साहेब थडधड व्हायला लागली माझी. म्हटलं आता आमध्ये कशाला बोलून राहिला मला. तर घाबरायला होतं. हे सुद्धा मला खरं का सांगावं वाटतं माहितीये का की खूप मुळात सकट खरं बोलायला शिका. मला खूप बरं वाटतं. आता मला ही कबुली दिली ना तुम्हाला की मी सुद्धा घाबरतो तर त्याच्याने मी निर्भय अजून बनणार. पण मी जर लपून ठेवलं टिंग्याच मार्ग राहिलो आम्ही कोणाच घाबरते वाकडं घालायचं करून घ्या. खोटं आहे ते. वाकडं करणारा वाकडं करायला आला ना आम्ही वाकडे होतो. खोटं नाही ते. कारण आम्ही काही राक्षस नाही ना वासूर नाही. आम्हाला भीती नाही वाटत. भीती वाटते ना फक्त एवढंच प्रश्न विचारण्याचं धाडस आमच्यामध्ये जास्त आहे. आम्ही प्रश्न विचारतो. प्रश्न विचारा निर्भय बना आमची घोषणा आहे. पण मग कधी पहिल्यांदा घाबरतच विचारतो. मग घाबरत हळूहळू निर्भय होत चांगलं ठामपणे विचारतो. एक दिवशी होईल असं की निर्भय वाटू लागू आम्ही सगळ्यांना. असे वाटतो बा ते नाटक आहे आमचे मधून फाटलेलं असतं ते खोटं नाही येते. पण हळूहळू या प्रवासामध्ये आम्ही यशस्वी होऊ. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर. मी एकदा खासदारकीला पडलोय आता मागच्या इलेक्शनला. मस्त पाडलंय मला सगळ्यांनी. त्याच्यानंतर मी आमदारकीला उभा राहिलो. तिथे जोरात रापटून पाडलेलं आहे. दोनदा पडलेला माणूस तुमच्याशी बोलतोय. आता पडल्यानंतर लोक घरात जाऊन बसतात घर कोंबडे होऊन बसतात. पण आम्ही 6 वाजता आमचं इलेक्शनचं मतदान झालं. मी 6:05 आहे ना विजय ममताच्या सिग्नलवर पुन्हा माझ्या हँडबिल घेऊन वाटायला डायरेक्ट सुरू होतो. रात्री 9:30 पर्यंत आम्ही मस्तपैकी हँडबिल वाटले. सगळे लोक म्हणे सर झालं ना म्हणे इलेक्शन आणि ते परत तेच वाटून राहिलं तुम्ही म्हणे सीसीटीव्ही का बरं वाटताय. अरे म्हटलं त्याच्यावर माझे पर्सनल नंबर आहेत दोन्ही. कोणाला काही लागलं तुम्हाला सांगा घेऊन जाईल. दे कोणा गरजवंताला लागलं तर ते कोणी रडत असेल तर दे त्याला तो कागद. तो रडणार तरी नाही. मला रात्री 2ला फोन करून बघा तुम्ही मी उठतो आणि माझ्या
पर्यंतची तक्रार येते ना तर उठून पळावं लागलं असं होत नाही बरं का. फक्त तुम्ही फोन अटेंड करा, कॉन्फिडेंटली त्या माणसाशी बोला. एकदा किंवा दोनदाच मी 2-2:30 वाजता बाहेर पडलेलो आहे कदाचित. तुम्ही त्याच्याशी कॉन्फिडेंटली बोलले, त्याला व्यवस्थित जर मार्गदर्शन केलं तर तेच माणूस उठतोय, त्याचं काम करतोय. सकाळी 7-7:30-8ला फोन येतो, सर माझं सगळं काम झालं. त्याचा तो पूर्ण करतो का, ही निर्भयता तुम्हाला देता आली पाहिजे. मी सगळ्यांच्या ओळखीचा झालो अंगावरचे कपडे काढल्यानंतर. मी 40 वर्ष मला रस्त्यावर काम करता करता झालेली. 40 वर्षापैकी 15 वर्ष मी पत्रकारिता केली बरं का. कोणची खोटी खोटी पत्रकारिता, दाड्या करणारी पत्रकारिता, कोणाला तरी खुश करणारी पत्रकारिता, काहीतरी लपवणारी पत्रकारिता, काहीतरी खोटं खोटं सांगणारी पत्रकारिता ती केली. पोटभरू पत्रकारिता केली, टाकली पण करून एक दिवशी. आज मला अभिमान वाटतो की माझ्या पक्षाची एकही बातमी तुम्हाला पेपरला वाचायला मिळत. पाहिली का कधी आमच्या पक्षाची बातमी? दिसणारच नाही, देतच नाही. आम्ही सांगतो छापूच बघा आमची बातमी, नाही छापायची आम्हाला तुझ्या पेपरात. एक एक अक्षर विकणारे नालायक लोक तुम्ही, त्याच्यात आमची बातमी नाही लावायची, बिलकुल नाही लावायची. आणि बातमी न छापता हा पक्ष पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आम्ही पसरवलाय. आम्हाला काहीच अडचण येत नाहीये, काहीच नाही, येणार पण नाही. मधून मधून आमचे कार्यकर्ते म्हणतात सर थोडस पत्रकारांना चूच करून घ्या ना. मी त्यांना अजिबात जमायचं नाही. काय चूच करायचं? पत्रकार जिवंत आहे तरी सगळ्या गावांमध्ये भट्ट्या चालू आहे, गावांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. डॉक्टर जिवंत आहे पण उपचार मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीये. डॉक्टर मेला, शिक्षक मेला, पत्रकार मेला, न्यायाधीश मेला. म्हणून गलित कात्र झालो आपण. अर्चना काही उद्योग नाही. दारूचे धंदे बंद करायचा धंदा आहे का? आता रेशनचं दुकान पाहिजे, आणला भाड्याने जितेंद्र भावे. काय गरज आहे? आम्हाला पडलो मी, मला 5-5 मतं देण्याचा अधिकार आहे का? मला 40 हात आणि 40 पाय आणि 10 मुंडके काय? अरे मला एकच मताचा अधिकार. तुम्हाला जेवढे अधिकार तेवढेच मलाही अधिकार. कशाला माझे भावे उसना इम्पॉर्टेंट. तुमचं तुम्हाला काय होतं, अडचण काय? तो कॉन्फिडन्स देण्यासाठी मी आलो. आता मी म्हटलं तुमचं रेशन दुकानात आम्ही काम करू, काय आम्ही काम करणार नाही तुमचं, आम्ही तुम्हाला पळवणार आहे. तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स भरणार आहे. आणि तुमच्या शेजारच्या गावातल्या बाया पळायला लागल्या पाहिजे की आम्हाला रेशनचं दुकान पाहिजे. आम्ही बचत गटाच्या माध्यमातून हे काम सुरू करणार आहे, ते काम सुरू करणार आहे. कारण आदेश काय आमच्या एकट्याच्या बापाचा थोडी, तुमचा नाही का? दर वेळेला पाहुण्याच्याच काठीनं साप मारायचा धंदा बंद करा. आता भविष्य तुला मोठा पॉप राहिला विषय, ही काठी ठेवा तिथं बंद. आपण म्हणतो हा घे काठी घे, चल घेतो सोफा बाजूला घे, कागद पण बाजूला, आणतोच काठी. असंच सांगणारी माणसं पाहिजे. पण सगळे नेते काय हे लाचार. तुमचा साप ऐका मारून दिला ना तर त्याच्या मोबदल्यात आम्हाला 4 मतं द्या. हा भीक मागायला येतात. आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही साप तुमच्या हाताने मारायला लावतो, मला कसा मारायचा ते शिकवू. आणि वर्ण 2 पता देंगे तुमको. मग द्यावं वाटलं तर त्या, नाही तर गेले उडत. काही संबंध नाही. तुमच्या पुढे आम्ही लाचार होणार नाही आणि तुम्ही आमच्या पुढे लाचार व्हायचं नाही. साप मारायला हक्काने बोलवायचं. कोणत्या टेक्निकनी मारतात ती टेक्निक विचारायची, स्वतःच्या हाताने मारायचं. कारण संविधानाने ना तुम्हाला लाचार व्हायला लावलेलं आहे ना नेत्यांना. पण नेते इतके लाचार होऊन जातात. आता तुम्ही मला सांगा नेत्याची व्याख्या तरी काय हो? आपल्या इकडे व्याख्या काय? साखरपुडा, मांडव डाळ्या, पोरीला पाहायला आले, तुमचं हळदीला, वरातीला, लग्नाला, 10व्याला, 13व्याला, श्राद्धाला तुम्हाला हिंडत राहिला का लय भारी लय भारी लय भारी. अरे आमदार याच्यासाठी असतो का? तसं केलं तर लय चांगलं, तसं नाही केलं तर भांडणार पाळा त्याला, त्याचा उतारा पातारा करून तुमचंच नुकसान. आमदार याच्यासाठी आहे की तालुक्याचे सगळे किंवा मतदारसंघाचे सगळे प्रश्न त्यांनी सोडवावे, नका अपेक्षा करू. देतात त्याच्यात लग्नपत्रिकेत मोठं नाव टाकून देतात दबाव त्याच्यावर. तोही म्हणतो तिथं जाणं सोपं आहे. काम करण्यापेक्षा सोपं काय? लग्नाला जाणं. वाटोळं तुम्हीच तुमच्या हाताने करून घ्या.
हल्ली हल्ली माझंही नाव टाकतात, पण मी जाऊ नसतो शकत. त्यानंतर आमची नाक पडली, आम्ही एवढा मान दिला, तुम्ही आले नाही. म्हटलं तुझा राग काय, ते सगळं करून टाक, तुझ्या डोक्यात जेवढं आलं तेवढं करून टाक, मला काही टेन्शन घेऊ नको, पण मी येणार नाही. नावही टाकू नको, मी येणार पण नाही, काही संबंध येत नाही. ज्याचं त्याचं ज्याला त्याला काम करता आलं पाहिजे. अर्चना ताईला उगीच ते काम करायला लागलं दारूबंदीच. तुम्ही मला सांगा, भ्रष्टाचार जर झाला नाही, पोलीस जर व्यवस्थित आले, दारू विकली जाईल का? मग ज्याचं त्याचं काम जो तो व्यवस्थित करत नाही म्हणून हे चाललंय ना. आम्ही फक्त त्यांना ते करायला लावतोय. पण झालं कसं माहिती का, सगळेच भ्रष्टाचारी आजूबाजूला असल्यामुळे जरा डिमांड आम्हाला जास्त आली बरं का. आम्ही चांगलं प्रोडक्ट म्हणून लोक पाहायला लागले. उपकार आहे त्यांचे आमच्यावर. ते जर चट्ट भावटे नसते, ते जर आमच्यासारखे प्रामाणिक असते, आम्हाला कोणी विचारलं असतं. त्या अमेरिकेमध्ये गोरेपणाचं काही कौतुक आहे भाऊ, सगळे डवळे, कोणीच कोणाला विचारित नाही. वर्गात एक नंबरचा मुलगा केव्हा सुंदर दिसतो? 60 मुलांचा वर्ग आहे, 59 पोरं त्याचा माग आहे ना, तेव्हा ते चमकतंय. ही जगराटी, ती समजून घ्या. आम्ही काही वेगळे वेगळे नाही आहोत. तुम्ही सगळे सत्यवान असले, सगळं सत्य वागायला लागले, सगळे नेते भ्रष्टाचार नाही करायला लागले, तेव्हा भावेला विचारते कोण? कोणी नाही विचारणार. तर त्या सृष्टीचा बॅलन्स जेव्हा जातो, त्यावेळेला त्या अशा गोष्टी पाळणाऱ्या लोकांना किंमत येते. तुम्ही दारूची भट्टी बंद करायला किंवा ते अवैध दारू विक्री बंद करायला जर पुढाकार घेतला नसता, सगळ्यांनी एक साथ पुढाकार घेतला असता, तर अर्चना ताईचं नाव काही पुढे आलं नसतं. सगळ्यात जरी निघाला असत्या कमरेला पदर खोचून, जर निघती नाही ना, पुढं तिला काढलं, पुढं झाली ती मोठी. आमच्या चर्चेचा विषय बनली, मला तिने मोडून आणलं पण नाशिकून इथपर्यंत. तो डेंजर म्हणलं, चाल डेंजर, आपण जाऊ म्हटलं, काय अडचण नाही. पण तुम्ही सगळ्या जणींनी जर ते करू लागल्या असत्या, काहीच अडचण नव्हती. तसं राजकारणाचं ती जी घाण आहे ती सगळे निघा बरं काढायला, काहीच अडचण नाही. मी आल्या आल्या इथं बसलेला होता तो, कुठे गेला, 1 नंबरला होता सिद्धार्थ. लय आनंद झाला, तो पळत पळतच आला, मला भेटला, माझं लायसन्स झालं म्हणे सर. अरे तुझा हक्कच होता तो, आम्ही काय वेगळं केलं. पिंपळगावात सुद्धा आम्ही परवा 347 लोकांचे लायसन्स काढून दिले. लोक लय आनंदात. त्यांना हेच कळत नाही, भावेने जे केलं तो त्यांचा अधिकार होता. तुम्हाला माहिती आहे सगळं, तुमचा अधिकार आहे. रेशनचं दुकान मिळणं तुमचा अधिकार आहे ना, हक्क आहे. पण मागायची ताकदच ठेवली नाही. सारखंच मागायचं, द्यावं द्यावं आम्हाला, द्यावं 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 द्यावं, राशन पण द्यावं द्यावं आम्हाला, द्यावं योजना द्यावं, आमचं घरकुल द्यावं, आमचे हे द्यावं द्यावं द्यावं. तसं नाहीये. स्वच्छ पद्धतीने जर सगळा कारभार चालला, तर ज्याचं त्याचं ज्याला त्याला जिथे पाहिजे तिथे, जसंच्या तसं वेळ मिळालंच पाहिजे, असंच संविधान आहे ना. राबवणारे हात नालायक, म्हणून सगळ्यांचे हात झाले. आम्ही तेवढंच फक्त रिपेअर करून राहिलो, काही वेळा करून नाही राहिलो, काय डोंगरच्या डोंगर उपसून नाही राहिलो आम्ही. फक्त एवढंच तेव्हा हे सगळं करताना बायका पुढे जरा घरी ठेवावं लागतं, तो त्याग करावा लागतो. त्याच्यामुळे जर तुम्ही सगळेजण तो प्रेम लावता, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता ते फुकट मला वाहणारे लोक जे ते काय करून राहिले, तो माणूस तेच म्हणत होता, या निमित्ताने आम्हाला तुमची सेवा करायला मिळते म्हणे, या निमित्ताने आम्हाला तुमचं सगळं करू द्या. पार घरापर्यंत ती कार आली मला सोडायला पहाटे 3ला. लोक प्रेमही देतात तेवढं. तो वैभव तयार झाला माझ्या बरोबर काम करायला, अर्चनाताई तयार झाल्या. तर तुम्हाला दोघांना मी शाबासकी देतो बाबांनो, की तुम्ही या विस्तवावर चालायला तयार झाले. काही नाही, थोडस चालावं लागतं विस्तवावर, 1-2-4 फूट पुढं एकदम ओके होऊन जातं, काय अडचण नाही. सगळे लोक पहिल्या त्या आगीला त्या विस्तवाला त्यांनी खऱ्यालाच घाबरत राहतात. एकदा तुम्ही पास झाले का झाले, काय अडचण नाहीये त्याच्यामध्ये, काही वेगळं नाही. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही. आम्ही जे करतोय ना ते वेगळं काहीही नाहीये. आता काल नरेंद्र दाभोळकरांचा जिथे खून झाला, त्या ओंकारेश्वराच्या मंदिराजवळचा वीरा शिंदेच्या नावानं पूल आहे, महर्षी
विठ्ठल रामजी शिंदेच्या नावाने तो ब्रिज आहे. तर तिथे गेल्यावर प्रसाद गोटेकर आपला, सर मला थोडं जाणून घ्यायचंय म्हणे, तुम्ही काहीतरी बोला ना म्हणे, तुमची ती त्यावेळेचा तो प्रसंग सांगा म्हणे. मग मी सांगितला तो प्रसंग. काय होता तो प्रसंग? त्यांचा ज्या वेळेला खून झाला त्याच्या 8 दिवस ते आधी माझ्याकडे आलेले होते, माझ्या खुर्चीत बसलेले होते माझ्या ऑफिसच्या, आणि त्या निमित्तानं त्यांचे माझे 4-5 फोन झालेले होते, म्हणून माझी चौकशी झाली, पोलीस चौकशी. आणि जिथे खून झाला तिथे अजून त्यांच्या माध्यमातून मी मिश्र विवाह समिती चालवतो. आतापर्यंत 68 आंतरजातीय विवाह मी लावले नाशिकमध्ये, आणि सत्यशोधकी पद्धतीनं 2 विवाह लावले. ती एक आठवण मी त्याच्यामध्ये सांगितली. तर ह्या प्रवासांमधले हे जे टप्पे, हे जे थांबे, हे सांगायची अशी एक संधी मिळते तुम्हाला, आणि तुम्ही ते काम करत 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 पुढे जात राहता. खूप असे गोष्टी सांगत गेलो त्याच्यामध्ये. एक कुमारी माता विवाह लावलाय, तर तो किस्सा सांगितला मी त्याच्यामध्ये. किती पण प्रेरणा मला त्यांच्याकडनं मिळाली, आणि मी हे काम करत करत गेलो. ते हे सगळे डेअरिंगचे काम आहे. त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला हसवतो थोडस. 23 वर्ष जन्म ठेप भोगलेल्या कैद्याचं लग्न लावलं मी. ते एबीपी माझावर दाखवलं लाईव्ह, काळाराम मंदिरात लावलं ते लग्न, आणि नॉर्मल घरातल्या मुलीशी लग्न लावून दिलं. आता त्याच्यातला सगळ्यात अवघड पार्ट काय सांगा बरं? मागणं मागायचं ना. आता त्या पोरीच्या बापाला म्हणायचं ना, याला पोरगी दे म्हणून. आहे का डेअरिंग कोणाचं? मुलगा काय करतो? खून केला होता आणि 23 वर्ष जन्मठेप भोगलेला आहे असं सांगायचं. कशी देते पोरगी? पण आज त्याचा 1.25 कोटीचा बंगला आहे बरं, बोर्धे नगरला, आणि तो हायकोर्टात प्रॅक्टिस करतो मुंबईला. तो कैदेत असतानाच त्यांनी 68% तो LLB पास झाला. फॉरेन्सिक सायन्सचा डिप्लोमा तो 2nd क्लासमध्ये पास झाला, आणि सगळ्या अंडरवर्ल्डच्या सगळ्या गुन्हेगारांच्याच केसेस चालू होते. त्यामुळे मोकार पैसा भेटतो. 23 वर्ष त्यांच्यातच राहिलं, त्याचं त्यांनी भांडवल बनवलं. पोरगी लय खुशी. तिच्या बापाने चप्पल काढली होती पहिल्या दिवशी, मला नकार दिला होता. एकदम टेचात राहते. आता मध्ये येऊन गेली मस्तपैकी गाडी बिडी घेऊन, पॉम पॉम, 22 चला आपण जेवायला जाऊ. म्हणलं नाही, मला वेळ नाही. मस्त 15 लाखाची गाडी घेतली बायकोला. काय सगळं अवघड अवघड, खूप भारी भारी. ते केल्यानं अशा संधी मिळतात तुम्हाला, तुम्ही वेगळे दिसू लागता. फक्त ती डेअरिंग करा, आणि त्या डेअरिंगचं फळ आता अर्चनाताईंना मिळतंय. तुम्ही आता सगळ्यांना माझी विनंती आहे की जर गावातला कोणी वेगळा दिसायला नाही पाहिजे तर सगळ्यांनी काम करायला. सगळेच मोठे होतील, काय अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. कारण असे उदाहरण आहेत ज्या गावामध्ये सगळेच एका वेळेला काम करायला लागतात, तर त्या गावाचं नाव झालेलं दिसतं तुम्हाला. तसं केलं पाहिजे. कुठलाही राजकारणी एवढं स्पष्टपणानं कधीही कुठेही तुम्ही बोलताना पाहिलं नसेल. कारण सगळं मताचं राजकारण आहे, मताचा व्यापार आहे. या ग्रुपला खुश ठेवा, त्या ग्रुपला खुश ठेवा, त्या ग्रुपला खुश ठेवा. आम्ही कसलं काही करत नाही. आम्ही रोज उठतो, रोज काम करतो. जे डोळे पाण्यानं डबडबलेले दिसले त्याचं नाव नाही विचारत आणि काहीच नाही विचारत, कुठे यायचं एवढं विचारतो, आणि तिथं पोहोचतो आम्ही. म्हणून नाही वाढलो आम्ही. आमचं पाहिलं असतं ना, आमच्या जातीचे, आमच्या धर्माचे, आमच्या पंथाचे, आमच्या गावाचे, आमच्या शिवाचे, असं केलं का तो सीमित राहतो माणूस. तसं पाहिलं तर माझा काही संबंध येत नाही या गावाशी, पण पोहोचलो बघा. कुठेही पैसे वाटलेले नाही. पक्षामध्ये 20 लाख रुपयाने कोणाला मागितले नाही. 400 सर आमचे फाउंडर मेंबर बरं का, बोरसते सर, फाउंडर मेंबर 400 आमचे. 1100 रुपये घेतो आम्ही. पहिला पक्ष आहे आम्ही. कोणी देता भाऊ राजकीय पक्षाला पैसे देता? 2 नंबरवाले. आमचं लपवा म्हणून हे घ्या. आमच्याकडे तसं नाही. सामान्य लोक आहे तुमच्या आमच्यासारखे. 1100 रुपये देतात, फाउंडर मेंबरशिप देतात. 400 लोकांनी ते पण पैसे दिले आम्हाला. प्रत्येक गोष्ट समाज करतोय या पक्षात. तुम्हाला सांगितलं रजिस्ट्रेशन बी केलं नाही, पक्षाचं रजिस्ट्रेशन सुद्धा जनतेनं केलं. तर अशा वेगळ्या वाटेवर चालणारी माणसं आज
तुमच्या गावामध्ये आलेली आहे आणि त्यांची साथ द्यायला अर्चनाताई आणि वैभव दोघं जण तयार झालेले आहेत. तर त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि या पद्धतीनं संवाद साधायला मिळाला मला तुमच्या सगळ्या लोकांशी. तर फक्त प्रश्न करते मला आज मला एक तुम्हाला जाता जाता एक डेअरिंग घेऊन जायची आहे की या गावाची माझ्या माहितीप्रमाणे 8,000 किंवा 10,000 लोकसंख्या असण्याची शक्यता आहे. 5,000 माणसं इथे राहतात आणि शासकीय नोकरी इथे माझ्या माहितीप्रमाणे 40 येत असतील. पण आता ते 40 5,000 पे भारी 40 आहे ना. असं कुठल्याही शासकीय नोकऱ्याशी तुमच्या गावातला कोणताही माणूस आणि मग तुला माहित नाही म्हणते एकत्रच राहत 40 लोक. एक तरी मायनी बोलणार तिथं सरकारी नोकर आहे का? इथं उलट आहे. इथं नोकर बोलत नाही, ते एकदम सरळ राहतात. जे नोकरी करत नाही, काहीच करत नाही, ज्यांना फक्त याचा थोडा हे ना तेच जास्त बोलतात. सगळे गप्प बसतात. पण भ्रष्टाचार तर चालूच राहतो ना. तर त्या 40 लोकांना काय करायचं माहिती का? तुम्ही प्रश्न विचारायचे. जिल्हा परिषदेच्या शाळा नख लावून आपणच मारून टाकले, फिया भरायला लागून राहिले. चांगला दवाखाना आहे, नख लावून आपणच मारून टाकलं आणि प्रायव्हेट मध्ये जायला लागला. जो प्रायव्हेट मध्ये जाईल तो मोठा. वडिलांच्या उपचाराला जाता जाता 28 लाख रुपये खर्च केले. काय सांगतो तो? 28 लाख रुपये खर्च केले. दादाला इतकं व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. 28 लाख. दादाच्या ट्रीटमेंटचा 28 लाखाचा काही संबंध आहे का? तो काय चॅटिंग राहिला, खोटी प्रतिष्ठा. माझ्या मुलाची फी 3.5 लाख रुपये चौथीत जातो, फोर्थ मध्ये जातो. 4 लाख रुपये फी. शिकवतो काय 1-2 तिथं 10 WhatsApp 6 5 4 3 2 1 शिकवलं जातं. येऊन भेटतं कुठं? RYK सायन्स, KTHMचं सायन्स कॉलेज. हे 3.5 लाख वाले तिथं जातं. झेडपी मधलं पण 11वी सायन्सला तिथंच जातं. सेमी वाले तिथंच जातं. कॉन्व्हेंट वाले तिथंच जातं. सेंट्रल स्कूल वाले तिथंच जातं. आणि तुमच्या नवोदय वाले पण तिथंच जातं. घर कुठून राहत? नवोदय. घर कुठून राहत? कॉन्व्हेंट स्कूल. कॉलेज कुठून आला? ती कोणती ती देवळाली कॅम्पची मॉडर्न 3,30,000 रुपये भरतो कोणाचे. 30,000. आता त्यांच्यातलं त्या पान स्कूलचा पोरा शिकलेला तो रिक्षावाले पण पाहिले बरं का. पान स्कूल मध्ये शिकले रिक्षा पाहिले नापास होती नाही. सेंट झेवियरचे पोरं 60 पोरांचा वर्ग आहे, नापास नाही होत कोणी. वेटर लागतील, सगळ्या प्रकारातले लोक लागतील. पण ती ईर्ष्या करून, ती खोटी प्रतिष्ठा करून कर्जबाजारी होत आहे. बंद करा. मी 35 मार्क कमवलेला माणूस तुमच्याशी बोलतो एवढा वेळ सांगितलं म्हणून कळलं. आणि मला खरं तर 35 नसतील, कारण बाकीच्या विषयांमध्ये छान पडलेले मला 48, 50, 52, 57, 59 असे पडलेले. मग त्यांनी पाहिलं वाटोळ होईल भाऊच, देऊन टाकले 35. आलं तुमच्या पुढे. त्याचा काही संबंध नसतो. तर या खोट्या प्रतिष्ठेचे बळी आपण होतो. सगळं महिन्याभराचं ताळतंत्र बिघडतं आणि माणसं वेगवेगळ्या चुकीच्या सगळ्या संकल्पनामध्ये गुरफटत आणि अडकले की येतात आमच्याकडे. मागच्या जवळपास 6 ते 8 महिन्यामध्ये 1,000 आत्महत्या वाचवलेले माणसं तुमच्यामध्ये आता इथे. 1,000 आत्महत्या पूर्ण राज्यभर. आता तुम्ही मला सांगा, चंद्रपूरचा माणूस आम्ही कसा वाचवलो असेल, गडचिरोलीचा माणूस आम्ही कसा वाचवला असेल, पण वाचवू शकलो. काही अडचण आली नाही. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही सगळं करून जातोय. काहीच अडचण येत नाही आम्हाला. तर तुम्हाला इथे यायला नको. आज या निमित्तानं वैभवने मला तुमच्यामध्ये बोलवलं आणि तुमचं रेशनचं दुकान हे टार्गेट त्यांनी मला दिलेलं आहे. आपण निश्चित स्वरूपात या येत्या 1-2 महिन्यामध्ये, आता तुमच्या स्टेजला आहे तुमचं ते मला माहिती नाही. तुमचा तहसीलदार निफाडचा आहे ना का दिंडोरीचा? निफाडचा. पाहू आपण त्यांच्याकडे. प्रांत पण कोण आहे ते पण पाहू. पुरवठा कोण अधिकारी तोही पाहू. आणि सगळं तुम्ही स्वतः करा ते, बरं का? काही प्रॉब्लेम नाही येणार.
आणि मग तुम्हाला कळेल की त्या सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये नुसत्या तुमच्या काळ्या टोप्या जरी नाचवत गेल्या ना, ते पहिले म्हणते बायांना बसा पहिल्यांदा तुमचं काय भानगड आहे. फक्त काळी टोपी डॉक्टर दिसली तरी तेवढा परिणाम दिसेल तुम्हाला, आणि मजा येईल तुम्हाला, एन्जॉय कराल तुम्ही. तर जाता ती आमची काळी टोपी का जन्माला आली सांगतो, थांबतो, तुम्हाला टोपी घालतो. ती टोपी नाही, टोपे घालत खेळतो तो नाही, टोपी आमची सन्मानाने तुम्हाला प्रवेशा खातर ती घालतो. तर सगळ्यांचा आपला हिंदुत्वाचा भगवा घेतला, आंबेडकरी चळवळीतल्या माझ्या सहकार्यांचा निळा घेतला, आपल्या मुस्लिम बांधवांचा हिरवा घेतला. ज्या लाल बावट्यामध्ये मी जिंदाबाद मुर्दाबाद शिकलो त्या लाल बावट्याचा भडक लाल घेतला. ओबीसी बांधवांचा पिवळा घेतला, पांढरा घेतला. सगळे रंग हे तयार झाले. काही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. आणि ज्या विरुद्ध, ज्या या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध अहो रात्र बॉम्बा मारतो, तर निषेधाचा रंग आपल्याकडे कोणता आहे? काळा. म्हणून तो घ्या. माझी आई म्हणत होती काहीतरी वेगळं करायला चालला, अरे काळं साहत नाही, योग्य नसतं ते, आपल्याकडे ते चांगलं मानलं जात नाही, ते पक्का पडणार आहे. म्हटलं ठीक आहे, काय बघू. आमच्या पक्षातल्या पोरांमध्ये जेव्हा हा रंग मंजूर झाला तेव्हा सगळे जण नाही म्हणत होते. मी भीक मागितली अक्षरशः त्यांच्याकडे. म्हटलं फक्त 6 महिने काळी टोपी द्या, म्हणलं मला फक्त 6 महिने, 7व्या महिन्यात बदलून टाक. घेतली मंजूर करून, त्याच्यावर टाकलं जनताच मालकी करून टाकलं निर्भय महाराष्ट्र पार्टी. सगळ्यांना इतकं आवडलं, सगळेजण म्हणायला लागले की काळी टोपी असल्यामुळे सगळेजण टुकुर 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 सगळेच पाहत राहतात. तो म्हटलं बदलू नका रंग. नाही 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 नाही, एसटी मध्ये मी एकटाच टोपी घालून मग सगळी एसटी माझ्याकडे पाहत राहायची, नाही वाचायचं. झाला मंजूर, तो फायनल झाला. तर रंग कुणाच्या बापाचे नाही, रंग निसर्गाचे. काय मी ते भगवा तो कुर्ता घातला कसं, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, निळा घातला जय भीम जय भीम जय भीम. का बरं रे बाबा, काही तसं काय आहे का? हिरवा घालून देत नाही आता, आहे ना, हिरवा घालता येतं का? सलाम अलैकुम. कोणाचं काही त्याच्यावर मग ते नाही का, काहीतरी वेळेपणा करत राहता. तसं काही नाहीये. हे सगळ्या चालीरीती ज्या आहेत चुकीच्या खोट्या सोडा. आणि आता देशाची घडी विस्कटलेली आहे. खूप मुलांचे याही गावात लग्न होत. ट्रॅक्टर लावला ना सगळे फाळके पाडून, सांगितलं ना सगळे अविवाहित भरायचं. किती वेळा ट्रॅक्टर भर. मोडकळी झाली की नाही, कुटुंब व्यवस्था आपण जबाबदारी. सोनोग्राफी बदल करू आपण या सगळ्यांमध्ये. खोट्या प्रतिष्ठेची बळी व्हायचं नाही. बरं, मी एकदम साध्या आयुष्यात राहतो, चप्पल घालतो, 5 कोटीचा टर्नओव्हर असलेला माणूस तुमच्याशी बोलतोय, काही फरक पडत नाही मला. रस्त्याने पायी चालत राहतो, तिथं लोक म्हणतात कोणतरी घाव घाली. आता इथंच पडून मारायचं असेल तर इथंही मरण ना. त्याचा काही भरोसा आहे? कोणासाठी घालवत आणि कशासाठी घालवत? विष बाधा होऊनच रात्रीनच ठॉय होऊ शकतं ना, बार ओढू शकतो. त्यामुळे बिनधास्त व्हा, निर्धास्त व्हा. तुमच्यावर काही कोणी हल्ला करणार नाही, काही घालवत नका. मोकार भांडे फोडत चालला त्यांच्या त्या बाटल्या जनार्दन फोडत, काय अडचण नाही, होऊन जाईल सगळं, यश येऊन जाईल. रेशन दुकान चालू झाल्याच्या नंतर शुद्ध पद्धतीनं त्याचा व्यवहार करताच येतो. याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्याच तालुक्याला लागून असलेला पुढचा तालुका आहे चांदवड. तिथं आहे परसूल नावाचं गाव. तिथं आहे आमचा तालुका प्रमुख समाधान आहे. तो गेल्या 8 महिन्यापासून हिसकून घेतलेलं दुसऱ्याचं रेशनचं दुकान यशस्वीपणे चालवतोय. यशस्वीपणे 1 रुपयाचा फ्रॉड न करता चालवतोय. आणि शिवाय त्याच्यातली जी अनागोंदी चाललेली दिसते ना, त्याला तो ते दानातन जाऊन त्या चांदवडच्या तहसीलदार कार्यालयात एकेकाचे कपडे फाडून येतो. तसं तुम्हाला करता आलं पाहिजे. तर तुम्हाला ते रेशन दुकान घ्या, अन्यथा घेऊ नका. चुकीचे पायंडे पाडू नका. भूल से भी दिल पे मत लाना कि हमें से पैसा बनाएंगे, कुछ नहीं. ज्या घरात
जितकं रेशन द्यायचं ठरलं दानात त्यांच्या घरात तसाची तसा केला पाहिजे, तर त्या कामाला काहीतरी अर्थ, नाही तर काही अर्थ नाही. त्याला मी विचारलं होतं, त्यांना खरंच रेशन वाटायचंय का म्हणून रेशन दुकान पाहिजे, तर म्हणे हा सर तसंच. तर तेच उत्तर कायम येत राहिलं पाहिजे, याची काळजी घ्या. कारण त्याच्यात खूप घपले होतात, रेशनचा खूप मोठा घोळ चालू आहे. काळजी घ्या. सगळ्यांशी संवाद साधायला मिळाला. आता धंदाच्या आमच्या रोज लोकांना ऐकवायचं, आज तुम्ही आम्हाला धंद्याची संधी दिली, आम्ही बोललो तुमच्याशी, काय चांगलं आहे तेवढं घ्या, वांगलंय तेवढं फेकून द्या आणि पुढे झाला. सदैव सैनिका, पुढेच जायचे, न मागोती तुवा, कधी फिरायचे, हे आम्हाला शिकवलं ते आम्ही चालतोच. वंदे मातरम. थँक्स. या ना भारत माता की जय. वंदे वंदे मातरम मातरम. वंदे मातरम. मातरम मातरम. मालक मालक, जनताच मालक. आता हा नमस्कार तुम्हाला सत्काराचा आहे. हा सत्काराचा नमस्कार. तुम्ही बोलावं आता या निमित्ताने. बावीस सरांच्या विनंतीवरून असल्यानं काही नवीन विनंती त्यांनी आपलं मनोगत स्पष्ट या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्व मान्यवर यांना माझा मानाचा मुजरा. आज येथे मी आमंत्रित केलेल्या सर्वांनीच इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानते. आताच आपल्याला आपल्या मान्यवरांनी, आपले सर असतील, विलास काका असतील, आपले सर्वांचे लाडके मामा असतील, यांनी आपल्याला आपल्या गावाच्या गोष्टी तर सांगितल्याच आहे सरांना, आणि ह्या माध्यमातून सरांनी आपले छान मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनामधूनच माझ्या ज्या काही गोष्टी आतमध्ये दडलेल्या होत्या त्याला मला अधिकच वाव मिळाला आहे. ह्याच गावामध्ये माझं माहेर आहे आणि याच गावामध्ये माझं सासर आहे, त्यामुळे मला कोणीही फरक नाहीये. म्हणून मी ह्या गावासाठी स्वतःच सगळं काम धंदा सोडून ह्या सगळ्या माणसासाठी मी इथे कामासाठी उभी राहिली. त्याचं एकमेव कारण असं, मला कोणी इथे परक नाही, कोणी जवळचं नाही. जो चुकत असेल त्याला चूक म्हणण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे, आणि जो बरोबर आहे त्याला बरोबर म्हणण्याची सुद्धा हिंमत माझ्यामध्ये आहे. सर्वात महत्वाचं मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की याआधी माझं लहानपण याच गावामध्ये झालेलं आहे. मी लहानपणापासून बघत आली की ह्या गावामध्ये बऱ्याच महिलांना दारू पिऊन लोक मारझोड करत होते. त्याच्यानंतर महिलांना खूप त्रास होता. जोपर्यंत मी बघू शकत होते आणि पण बोलू शकत नव्हते तोपर्यंत माझ्यासोबत कोणी येत नव्हतं. परंतु ज्या दिवशी आपल्या गावामध्ये दारूबंदी करायची आहे हे कळल्यानंतर माझ्या मागे सर 100 महिला आल्या. त्यावेळेस मला खरंच खूप आनंद झाला, आणि त्या 100 महिलांना प्रतिसाद किंवा त्या बोलू शकत नाही, मी बोलू शकते, किंवा त्यांना वाटतंय सर का मी हे सगळं करते, परंतु मग आपल्या सरांच्याच भाषणामधून, तुमच्या भाषणामधून असं तुम्ही स्वतःच सांगितलं की सगळ्यांना दिसतंय की समोर काहीतरी चुकीचं आहे, परंतु कोणालाही तोफेच्या तोंडी जायचं नाहीये. बरोबर? तोफेच्या तोंडी जायला खरोखर हिंमत लागते, आणि माझा खरोखर मी इथे भावनावान माझ्या माता भगिनी असतील, माझे भाऊ बहीण असतील, यांना मी सांगते खरंच ती हिंमत माझ्यात आहे आणि मी ती करून दाखवीन. आज गावामध्ये आपल्याकडे जी 90% जी दारूबंदी झालीये, याआधी सर आमच्या गावामध्ये माझ्या जैन समाजाच्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी केलेली होती, परंतु त्यांना तसं सहकार्य मिळालं नाही. त्या पोलीस स्टेशन पर्यंत गेलेल्या नाही, त्यामुळे त्यांना तेवढा जो दारूबंदीचा जो प्रतिसाद होता तो त्यांना मिळाला नाही.
परंतु माझ्यासोबत ज्या 100 महिला ज्या दिवशी इथे उपस्थित राहिल्या, मी स्वतः 2 मिनिटं शांत बसली का आपण ठीक आहे, आपल्या गावात दारूबंदीचा ठराव झाला, आपण इथे थांबूया. पण त्या 100 महिलांनी मला अशी ताकद दिली की नाही अर्चना, आपल्याला आज पोलीस स्टेशनला जायचंय. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आता पोलीस स्टेशनचे ते तिवारी साहेब तिथे नाही आहेत कार्यरत, परंतु तिथे जे कार्यरत तिवारी साहेब होते त्यांनी मला डायरेक्टली सगळ्यांसमोर सांगितलंय की अर्चना तू माझी बहीण आहे. त्यावेळेस मला दुप्पट वागण्याचं बळ मिळालं त्यांच्याकडून. तर असेही काही आपल्या सोबत जर लोक असेल तर आपलं अजून मनोबल वाढतं, हिंमत वाढते. एवढं करूनही साहेब आमच्या गावामध्ये 90% दारू बंदी झाली आणि ज्या दारू विकणाऱ्या महिला होत्या त्या खरोखरच आज स्वतः ज्या महिलांचे मिस्टर त्यांच्याकडे दारू घ्यायला जायचे आणि त्या महिला डोक्यावर दिवसभर उडताण घेऊन 200 रुपये कमवत होत्या, त्याची खरी किंमत माझ्या या खरं आज ज्या दारू विकणाऱ्या महिला होत्या त्यांना कळाली. आज मी त्यांच्याशी 2 शब्द बोललेली आहे की ताई, माझं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, परंतु हे जो तुम्हाला त्रास होत आहे ना, दिवसभर तुम्ही कंपनीत कामाला जाताय किंवा दिवसभर उन्हामध्ये कामाला, ह्याच माझ्या माता भगिनींना हाच त्रास घेऊन त्या असं सोसत होत्या. परंतु आज साहेब त्यांनी आमच्या गावामध्ये दारूबंदी करून त्या स्वतः मजुरी करायला जायला लागल्या. तर याचा मला अभिमान वाटतोय की आपण कोणाला तरी चांगल्या मार्गाला लावलंय. आता मी तर गावामध्ये 100% दारू करणारच आहे, हा माझा तर निश्चयच आहे. परंतु ज्याला प्यायची आहे तो बाहेर जाऊन पिणारच आहे. किंवा माझ्या ज्या माता भगिनी असतील तर मी आता परवाच्या दिवशीच एक छोटासा अनुभव सांगते. माझ्याकडे एक महिला आली, मला म्हणे अर्चना काखेमध्ये एक पोरग, हातात एक पोरग, आणि मला म्हणे अर्चना ताई काही कर, माझं नवरा मला खूप दारू पिऊन मारतोय. तिला मी एकच सांगितलं, आतापर्यंत अर्चना तुमच्यासाठी कुठेही कमी पडलेले, पण तुम्ही माझं मनोबल खच्चीकरण करताय तर कारण का तर ती कंप्लेंट घेऊन तुम्ही माझ्याकडे येत आहे का? तू तुझ्या नवऱ्याचे कानामागे मारू शकत नाही, तू लोकांसमोर मारू शकत नाही, दार बंद करून त्याला चांगला चोप दे, उद्या तो तुला त्रास देणार नाही. तर हे ऐकून दुसऱ्या दिवशी ती महिला मला सांगायला आली, अर्चनाताई मी असंच करणार. आता ठीक आहे, तुला वाटतंय ना का माझ्या नवऱ्याची इज्जत मी लोकांसमोर काढू शकत नाही, तू त्याला घरामध्ये कोंडून आणि 2 चोप दे ना, त्यावेळेस त्याला खरी गोष्ट कळणार आहे. आता दारू पिणारा दारू जिथे विकत असेल तिथे जाणारच आहे, परंतु इथे जमलेले किंवा जे कोणी माझं भाषण ऐकत असेल तर या गावामध्ये माझं कोणी दुश्मन नाही किंवा मला कोणाचं कोणतंही नुकसान करायचं नाही. माझा मूळ आणि केवळ शुद्ध असा हेतू आहे की आपल्या गावातील प्रत्येक माणसाने सुधरावं. आपण जे 200 रुपये कमवतो त्या 200 रुपयामधून आपल्या घर संसार सांभाळावा, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं. आज आपल्या इथे भावे सर उपस्थित आहे, तर त्या भावे सरांनी 2 शब्द 2 अक्षर चांगले शिकलेले आहेत आणि त्या शिक्षणाचा वापर करून ते आज आपल्यापर्यंत आले. त्याचं केवळ कारण म्हणजे शिक्षण आणि शिक्षण. आता आपण फक्त सांगतोय की संविधान 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 किंवा मगच मामांनी सांगितलंय की खरोखर लोकशाही आपल्याकडे आहे का? खरंच नाहीये. आपण फक्त बाबासाहेबांनी जशी लोकशाही आपल्याकडे मांडून गेले संविधानामध्ये, खरोखर तशी लोकशाही झालेली नाही. आजही मला कुठेही कोणत्याही मुद्द्यावर जर जायचं असेल काम घेऊन तर मला आधी सरपंचांना भेटावं लागतं, नाही मला आधी सदस्यांना भेटावं लागतं, नंतर मला सरपंचांना भेटावं लागतं, नंतर मला आमदारांशी बोलावं लागतं, मला खासदारांशी बोलावं लागतं आणि मग जिथे माझं काम असेल तिथे मला जावं लागतं. तर ही खरी लोकशाही नाही. खरी लोकशाही आहे की मी आता या टोपीवरच लिहिले की जनताच मालक. खरोखर आहे की ह्या ज्या जमिनीचा जो मालक असेल आणि ज्या सार्वजनिक मालमत्तेचा जो कोणी मालक असेल तर तो खरंच आपण स्वतः मालक आहोत. आता आपण सध्याचं आपलं जे चालू उदाहरण घेऊया की आपल्या गावामध्ये जे रेशन दुकानासंदर्भामध्ये ज्या अडीअडचणी आल्या, एवढा मोठा भ्रष्टाचार आम्ही केवळ 10 महिला आणि आमच्या समवेत भावे सर, आमच्या समवेत आमचे मामा अरुण पवार हे कायम आमच्या सोबत आम्हाला सहकार्य करत राहिले. त्याचं कारण असं की त्यांना वाटत होतं की माझी जी ही महिला आहे ह्या माझ्या महिलांना एक रोजगार मिळावा की जेणेकरून त्या दिवसभर उन्हातानामध्ये 200 रुपये कमावले जातात तर 10 दिवस दुकान उघडून ह्या व्यवस्थित त्या रोजगार मिळवतील आणि आपल्या गावातील लोकांना कुठल्याही 2 टन धान्याचा सुद्धा कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची त्यांना